मधली ही दृश्य पुन्हा एकदा आपण अकलूजला जाऊ जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला सुरुवात करतील। आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। मुख्यमंत्र्यांनी पोपट म्हटल्यानंतर आता जलसंपदा मंत्र्यांनीही राज ठाकरेंवर तोंडसूक घेतलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं हे आव्हान त्यांनी दिलंय। न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आलेले होते। त्यावेळी त्यांनी हा टोला लगावलाय। तसंच महाराष्ट्राच्या वाटचं जे पाणी आहे ते गुजरातला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। त्यावरही त्यांनी स्पष्टोक्ती दिली। ते असं म्हणाले की महाराष्ट्राचं एक थेंब जरी पाणी कुठे दुसरीकडे गेलं किंवा गुजरातला गेलं तर मी राजीनामा देईन। एवढं शेकडो टीएमसी पाणी आमचं वाहून जाणार जर आम्ही आमच्या भागामध्ये वळवलं तर केवढा मोठा फायदा होणार आहे। मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे, नाशिक विभागाला फायदा होणार आहे, जळगावपर्यंत आम्हाला गिरण्यात त्या ठिकाणी 12 महिने त्यात पाणी मिळणार आहे। आणि हे सोडून द्यायचं आणि काहीतरी दिशाभूल करायची। आता इतक्या मेहनतीने आम्ही सर्वे केलेत, आम्ही त्यातलं थेंब पाण्याचं नियोजन केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आम्ही आमच्याकडे आणतोय आणि आपलं उठायचं आणि काहीतरी चाललं गुजरातला पाणी। कुठे एक थेंब जर पाणी जात असेल तिकडे, एक थेंब आमच्या हिश्श्याचं, तर मी राजीनामा देईल। मी पुढे सुद्धा निवडणूक लढवणार नाही, मी आपल्या दाव्याने सांगतो। नाही, दादांनी सांगितलं माझ्याकडे पुरावा आहे, मी ऑफ द रेकॉर्ड देतो, मी तुम्हाला नंतर देतो। मला वाटतं दादांनी तो समोर सांगितलं पाहिजे। असा एवढा गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितलं पाहिजे ना की बा हे बघा हा कागद आहे, ही नोटीस दिली त्यांना, हे असं म्हटलं, हे तसं म्हटलं, असं त्यांनी सांगायला पाहिजे। तसं असेल तर मग दादाच आधी येतील भाजपमध्ये मला असं वाटतं, पण आम्ही तसं काही करत नाही। डोंबिवलीमध्ये महावीर जयंतीनिमित्त जैन धर्मीयांनी रथयात्रा काढली आणि मिरवणूकही काढली। या मिरवणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार आणि सध्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते। डोंबिवलीच्या पांडुरंगवाडीपासून ही मिरवणूक काढण्यात आली। यात जैन साधू संतांसह सगळ्याच वयोगटातले जैन बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मिरवणूक डोंबिवलीच्या फडके रोडवर येताच डॉक्टर श्रीकांत शिंदे, नगरसेवक राजेश मोरे या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि जैन धर्मियांना मतांसाठी त्यांनी साथ घातली। डोंबिवलीतल्या जैन समाज हा भाजपची मोठी वोट बँक मानला जातो, त्यामुळे यंदा हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील असा विश्वास यावेळी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। पुण्याचं उपनगर उंडरी इथल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये तब्बल 10 वर्ष टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। या सोसायटीत 400 रो हाऊसेस बंगले आहेत। साधारणपणे 1000 लोकांची वस्ती आहे। ही सोसायटी रोजच टँकर बोलवते। त्याच्या निषेधार्थ आता सोसायटीवाल्यांनी नो वॉटर नो वोट असे फ्लेक्स लावून आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही पुणे पालिकेला पाणीकर भरतो, मग हा टँकरचा भुर्दंड का सोसायचा, असा या सोसायटीतल्या नागरिकांचा प्रश्न आहे। यापुढे रास्ता रोको, मोर्चा आणि कोर्टात याचिका आम्ही दाखल करणार आहोत असंही या नागरिकांचं म्हणणं आहे। विधानसभेला हडपसर, लोकसभेला शिरूर आणि महापालिकेला पुणे असं त्रांगडं असल्यानं सोसायटीला कुणी वाली उरलेला नाही। उन्हाच्या झळा सुरू झालेल्या आहेत, तसं पाण्याचं दुर्भिक्ष देखील वाढू लागलेलं आहे आणि पुण्यासारखं जे शहर आहे तिथं सुद्धा पाण्याची जी टंचाई आहे ती आता जाणवू लागलेली आहे। आपण एका उंडरी पिसोळी हा जो भाग आहे तिथल्या एका सोसायटीमध्ये आहोत। वर्षानुवर्ष अक्षरशः इथली हजारो लोक टँकरनी पाणी मागवत आहेत आणि लाखो रुपये खर्च करत आहेत। यावेळी निवडणुका आहेत त्यामुळं वैतागून त्यांनी बघा नो वॉटर नो वोट असा एक फ्लेक्सच बनवून घेतलेला आहे। आमच्या सोसायटीमध्ये पाणी नाही, आम्ही